नमस्कार. टीचिंग लर्निंग सेंटर रामानुजन कॉलेज यांनी आयोजित केलेल्या पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च मेथोडॉलॉजी या इंटरडिसिप्लिनरी कोर्सचे रिफ्रेशर कोर्सला आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो. मी डॉक्टर विजय हिले, हेड ऑफ द बॉटनी डिपार्टमेंट, भवांस हजारी मलसोमाणी कॉलेज, मुंबई, आज आपल्या समोर संशोधन पद्धती म्हणजेच रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावरती असलेल्या दोन प्रमुख मुद्द्यांवरती आपल्यासोबत हितगुज साधणार आहे. संशोधन पद्धती ही अतिशय मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये अनेक पायऱ्या असतात आणि त्यामधीलच दोन पायऱ्यांचा आज आपण या लेक्चरमध्ये उहापोह करणार आहोत. सुरुवातीला संशोधन म्हणजे काय याविषयी चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. संशोधन किंवा रिसर्च आणि सर्च या दोन जोड शब्दांनी बनलेला शब्द म्हणजेच रिसर्च. म्हणजे वारंवार, पुन्हा पुन्हा, अनेक वेळा, आणि सर्च म्हणजे शोध घेणे. एखाद्या गोष्टीचा वारंवार पुन्हा पुन्हा अभ्यास करून शोध घेणे म्हणजेच रिसर्च. आता हा अर्थ एवढाच मर्यादित नाही, तर ज्याप्रमाणे ज्ञान हे अत्यंत अगाध आहे, त्याचप्रमाणे नवीन ज्ञानाचा शोध घेण्यासाठी आपल्याला अनेक वेळा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, संशोधन करावं लागतं. आता बघा, संशोधन, सम म्हणजे संपूर्ण किंवा समग्र, आणि शोधन म्हणजे पुन्हा शोध घेणे. तर संशोधन हा शब्द सुद्धा अतिशय विचारपूर्वक बनलेला शब्द आहे. संपूर्ण किंवा समग्र शोध घेणे म्हणजे संशोधन. थोडक्यात संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे किंवा नवीन ज्ञानाचे संपादन करणे, आणि जे काही जुने ज्ञान आपल्या जवळ असेल त्या जुन्या ज्ञानाचे परीक्षण करणे म्हणजेच संशोधन असे होत. आपण जर याची व्याख्या बघण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या लक्षात येईल की संशोधन म्हणजे एखाद्या विषयाचा सातत्यपूर्ण, काळजीपूर्वक, पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे संशोधन होय. अशा अभ्यासाचे उद्दिष्ट नवीन माहिती गोळा करणे किंवा नवीन तत्वे शोधून काढणे हे असे असते. संशोधन म्हणजे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी घेतलेली पद्धतशीर परिश्रम. रेडमल अँड मॉरी यांच्या मते रिसर्च ॲज अ सिस्टमॅटाइज्ड एफर्ट टू गेन न्यू नॉलेज. थोडक्यात शोध घेण्याच्या उद्देशाने चिकित्सक सतत व पद्धतशीरपणे केलेले परिश्रम म्हणजेच संशोधन होय. संशोधनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रयोजनानुसार केलेले संशोधन, हेतूनुसार केलेले संशोधन, तथ्यांच्या वैशिष्ट्यानुसार केलेले संशोधन, तुलनात्मकतेनुसार केलेले संशोधन आणि इतर काही बाबींचा समावेश होतो. यामध्ये इतर गोष्टींमध्ये काल्पनिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, कृती, प्रयोगशाळा, मूल्यमापन या सर्व गोष्टींचा विचार होतो. आज आपण संशोधनाच्या प्रकाराची अत्यंत खोलात जाऊन माहिती घेण्यापेक्षा आपण थोडं पुढे जाऊया. संशोधनाच्या पायऱ्या. अतिशय महत्वाची रिसर्च मेथोडॉलॉजी मधली गोष्ट म्हणजे संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांचा अभ्यास करणे, त्या पायऱ्या समजावून घेणे म्हणजे संशोधनाची प्रक्रिया पूर्ण करणे होय. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये या पायऱ्यांची संख्या
थोडी कमी जास्त असू शकते, परंतु संशोधनाची जी पूर्ण प्रक्रिया आहे, या पूर्ण प्रक्रियेमध्ये साधारणतः हा क्रम आपल्याला प्रत्येक ठिकाणी समान दिसून येईल. संख्या कमी जास्त असेल, परंतु क्रम हा याच सारखा आपल्याला सर्व पुस्तकांमध्ये आढळून येईल किंवा सर्व साहित्यामध्ये आपणास दिसेल. तर या संशोधनाच्या प्रमुख पायऱ्या कोणत्या आहेत याचा जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर साधारणतः आपल्या समोर या 8 पायऱ्या येतात. त्यामध्ये समस्येची निवड करणे, साहित्याचा आढावा घेणे, उद्दिष्टे ठरवणे, संशोधनाचा आराखडा तयार करणे, सांख्यिकी संकलित करणे, सांख्यिकीचे विश्लेषण करणे, सामान्यीकरण करणे, स्पष्टीकरण लिहिणे आणि संशोधनाचा अहवाल तयार करणे या संशोधनाच्या महत्वपूर्ण पायऱ्या आहेत. आज मी आपल्या समोर या सर्व पायऱ्यांमधून क्रमांक 5 आणि 6 या गोष्टींवरती बोलणार आहे. सांख्यिकी संकलित करणे आणि सांख्यिकीचे विश्लेषण करणे म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा अँड अनालिसिस ऑफ डेटा हे आज माझ्या व्याख्यानाचे प्रमुख विषय आहेत. परंतु आपण अगदी डायरेक्ट या 5 आणि 6 या मुद्द्यांवरती न जाता आपण थोडीशी संशोधनाची प्रक्रिया समजून घेऊया. संशोधनाच्या ज्या समस्या, ज्या पायऱ्या आहेत त्यामध्ये प्रमुख पायरी म्हणजे समस्येची निवड करणे. आता या ठिकाणी समस्या या शब्दाचा आपण अत्यंत शब्दसा असा अर्थ घेऊ नये. समस्या म्हणजे अडचण असा साधारणतः एक अर्थ होतो, परंतु या ठिकाणी समस्या म्हणजे प्रॉब्लेम. ज्या विषयावरती आपल्याला काम करायचं आहे त्या विषयामधली एखादा छोटासा प्रॉब्लेम आपण सुरुवातीला निवडावा लागतो, ज्याला आपण विषय असे म्हणतो. ज्याच्यावरती आपल्याला संशोधन करायचं असतं त्या विषयाची निवड करणं, आणि हा विषय हा अत्यंत मोठा असतो, त्यामुळे त्याच्यामधला छोटासा एखादा प्रॉब्लेम सिलेक्ट करणं त्याला आपण समस्येची निवड असे म्हणतो. या ठिकाणी अत्यंत विचार करून आपल्याला या समस्येची निवड करावी लागते. प्रसंगी आपल्याला आपल्या मार्गदर्शकाची या ठिकाणी अत्यंत मोलाची मदत होते. जर आपला प्रॉब्लेम आपण व्यवस्थित निवडला, जर आपण ज्या विषयावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे ती समस्या जर व्यवस्थित निवडली तर आपण पुढील कार्य हे व्यवस्थित करू शकतो. आणि त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला ज्याच्यावरती संशोधन करायचं आहे त्या समस्येची निवड करावी लागते. समस्येची निवड आपण जेव्हा करतो त्यावेळेस त्या समस्येच्या आजूबाजूला, त्या समस्येच्या संदर्भात यापूर्वी काही अभ्यास झालेला असतो किंवा आहे किंवा नाही याचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा संशोधनामध्ये असं आढळून येतं की आपण ज्या विषयावरती संशोधन करत आहोत त्याच्या संदर्भात येणारे छोटे मोठे अनेक घटक असतात आणि त्यावरती अगोदर कुणीतरी अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासाचा संदर्भ आपण करत असलेल्या संशोधनामध्ये अत्यंत मोलाचा ठरतो. आणि म्हणून साहित्याचा आढावा, ज्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हटलं जातं, तर तो घेणं तितकाच महत्वाचा आहे. साहित्याचा आढावा घेतल्यावरती बऱ्याच अंशी आपल्याला त्याच्यामध्ये काय संशोधन आपल्याला करायचं आहे हे उद्दिष्ट ठरवण्यासाठी आपल्याला हा साहित्याचा आढावा अत्यंत कारणीभूत होतो, मदतशीर होतो. आणि म्हणून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे संशोधन करायचं आहे त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला कुठल्या गोष्टींवरती प्रकाश टाकावा लागेल, कुठल्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत
याची उद्दिष्ट ठरवण्याचं काम आपण 3ऱ्या नंबरच्या पायरीमध्ये करतो, ज्याला उद्दिष्ट ठरवणे किंवा डेव्हलपिंग द ऑब्जेक्टिव्ह असं आपण म्हणतो. उद्दिष्ट ठरवल्यावरती आपल्याला काम करायचं असतं पीएचडीचं किंवा एखाद्या प्रोजेक्टवरती काम करायचं असतं. तर या संशोधनाच्या उद्दिष्टांच्या ठरवल्यानंतर आपण ज्या विहित कालावधीमध्ये आपल्याला हे काम करायचं असतं, त्या कामासाठी आपल्याला आपलं पुढचं प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यालाच आपण संशोधनाचा आराखडा बनवणे असं म्हणूया. तर संशोधनाचा आराखडा हे म्हणजे एखादं घर जर आपल्याला बांधायचं असेल, तर ते घर बांधण्यासाठी ज्याप्रमाणे आपण लेआउट तयार करतो किंवा नकाशा तयार करतो, त्याचप्रमाणे हा संशोधनाचा आराखडा म्हणजेच आपल्या पुढील संशोधनाची ब्ल्यूप्रिंट असं आपण याला म्हणू शकतो. संशोधनाचा आराखडा म्हणजे विहित कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला संशोधन करायचं आहे, कुठल्या महिन्यामध्ये, कुठल्या कालावधीमध्ये कुठलं काम करायचं आहे, याचं पूर्णपणे नियोजन म्हणजे संशोधनाचा आराखडा. आता आपला संशोधनाचा आराखडा जर तयार झाला, तर मग आपण खऱ्या अर्थाने संशोधन करण्यास सुरुवात करू असं आपण म्हणूया. तर या पूर्ण संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये पायरी क्रमांक 5, ज्याला आपण सांख्यिकी संकलित करणे म्हणजे संशोधनाची माहिती गोळा करणे असं म्हणतो, ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपलं संशोधन सुरू झालं असं मी म्हणेन. कारण की आतापर्यंत आपण ज्या वरील 4 पायऱ्या बघितल्या, ती आपली संशोधन करण्याची तयारी होती. आणि या ठिकाणाहून म्हणजे सांख्यिकी संकलित करणे किंवा डेटा कलेक्शन या ठिकाणापासून आपण संशोधन सुरू करत आहोत. आणि म्हणून संशोधनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण पायरी जर कुठली असेल, तर मी नक्कीच म्हणेन की ते आहे डेटा कलेक्शन. तर ही जी सांख्यिकी, ही जी माहिती आपण संकलित करतो, त्या माहितीचं पुन्हा विश्लेषण करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण की संशोधनाच्या कालावधीमध्ये आपण अनेक प्रयोग करतो, अनेक ठिकाणाला व्हिजिट देतो, अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करतो आणि ही सर्व माहिती जर आपण व्यवस्थितरित्या संग्रहित केली नाही, व्यवस्थितरित्या तिचं विश्लेषण केलं नाही, तर मग आपला पुढे प्रचंड गोंधळ होतो किंवा होऊ शकतो. आणि म्हणून जेवढं सांख्यिकी संकलित करणे ही महत्वाची बाब आहे, त्या बरोबरच त्या माहितीचं अनालिसिस करणं, त्या डेटाचं अनालिसिस करणं, त्या सांख्यिकीचं विश्लेषण करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून सांख्यिकीचं विश्लेषण ही तितकीच महत्वपूर्ण पायरी या पूर्ण संशोधन प्रक्रियेमध्ये आहे. जे काही सांख्यिकीचं आपण विश्लेषण करतो, त्यानंतर एखाद्या तथ्यावरती आपण पोहोचतो. त्या गोष्टीचं सामान्यीकरण करणं, त्याचं स्पष्टीकरण करणं, त्याला आपण इंटरप्रिटेशन, मिळालेल्या माहितीचं इंटरप्रिटेशन करणं, मिळालेल्या डेटाचं इंटरप्रिटेशन करणं असं म्हणतो. आणि सर्वात शेवटी जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यावरती आपल्याला आपला अहवाल लिहावा लागतो, त्याला संशोधन अहवाल असे म्हणतात. तर या पूर्ण संशोधन प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत. मी एकदा पुन्हा सर्व पायऱ्या या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. समस्येची निवड करणे, साहित्याचा आढावा घेणे, उद्दिष्टे ठरवणे, संशोधनाचा आराखडा तयार करणे, सांख्यिकी संकलित करणे, सांख्यिकीचे विश्लेषण करणे, सामान्यीकरण आणि स्पष्टीकरण आणि सर्वात शेवटी संशोधनाचा अहवाल तयार करणे. तर या सर्व संशोधन प्रक्रियेच्या विविध पायऱ्या आहेत. संशोधनाचं चक्र हे जर आपण पाहिलं, तर ज्या पायऱ्यांबद्दल मी आता आपल्या समोर बोलत होतो, त्याच थोड्या फार प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे,
त्याचं नेमकं स्थान या संशोधन चक्रामध्ये कुठे आहे हे पाहण्यासाठी आपण या आकृतीचा उपयोग करूया. कलेक्शन ऑफ डेटा अँड अनालिसिस ऑफ डेटा या ज्या दोन गोष्टी आहेत, साधारणतः कॅरी आउट रिसर्च अँड अनालाइज रिसर्च या ठिकाणी या दोन्ही घटकांचा, या दोन्ही बाबींचा आपण समावेश झालेला पाहू शकतो. तर पूर्ण संशोधन प्रक्रियेमध्ये, संशोधनाच्या चक्रामध्ये या दोन्ही घटकांना अत्यंत महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे, हेच आपल्याला या आकृतीवरून दिसून येईल. संशोधनाची माहिती संकलन करणे, ज्याच्यावरती मी आज बोलणार आहे, अतिशय महत्वपूर्ण असा हा मुद्दा संशोधन प्रक्रियेतला. आपल्या समोर ज्या 3 इमेजेस, 3 फोटो आपल्या समोर आहेत. डेटा कलेक्शन, तर डाव्या बाजूला जी वरती इमेज आहे त्या इमेजकडे पाहिल्यावरतीच आपल्याला साधारणतः एक कल्पना येते की या पायरीमध्ये नेमकी कुठल्या गोष्टींचं समावेश केलेला असेल. अनेक प्रकारचा डेटा या ठिकाणी येत आहे आणि त्या संगणकामध्ये तो जणू काही स्टोअर करून ठेवलेला आहे. त्या डेटाचं कलेक्शन करणं म्हणजेच संशोधन किंवा म्हणजेच माहिती संकलन करणं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. शेवटच्या चित्रामध्ये एक मोठा लोहचुंबक दाखवलेला आहे आणि त्याला माहिती, हा डेटा हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहे, अशी ही अत्यंत बोलकी अशी आकृती. तर या वरून आपल्याला कळतं की आपल्याला या स्टेपमध्ये, या पायरीमध्ये संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करायची आहे आणि त्याविषयी आपण आता पुढील गोष्टींचा विचार करूया. संशोधकाला संशोधनासाठी माहिती जमा करणे म्हणजेच तथ्य संकलन, ज्याला डेटा कलेक्शन असे म्हणतात. तर हा डेटा कलेक्शन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. संशोधन ही अत्यंत प्रदीर्घ, मोठी चालणारी प्रक्रिया आहे, परंतु या प्रक्रियेमध्ये आपल्याला नेमका कशावरती काम करायचं आहे याचं आपण एकदा नियोजन केलं तर मग आपल्याला पुढील गोष्टी अत्यंत सोप्या होतात. गृहीतकाची आखणी करणे, ज्याविषयी आपल्याला काम करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करणे आणि त्यासाठी कुठली योग्य पद्धत आहे ती पद्धत निवडणे, हा अत्यंत महत्वपूर्ण भाग या डेटा कलेक्शन मध्ये येतो. समजा आपलं संशोधन विज्ञान क्षेत्रामध्ये आहे, तर विज्ञान क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक पद्धती वापरता येऊ शकतात, पण तरी सुद्धा प्रयोगशाळा पद्धत, बरचसं काम हे प्रयोगशाळेमध्ये केलं जातं, तर त्या पद्धतीची निवड साधारणतः आपण करू शकतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिसिन, इंजिनिअरिंग असं अनेक मोठी क्षेत्र संशोधनासाठी असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींची योग्यपणे निवड होणं हे अत्यंत गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण एखादी पद्धत निवड करतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टींची, अनेक साधनांची गरज भासते. या सर्व साधनांची आपण निवड करायला हवी, त्याची तयारी करायला हवी. जर आपल्याकडे संशोधन साधनांचा तुटवडा असेल तर आपलं संशोधन होणं हे अत्यंत जिकरीचं होऊन जाईल किंवा होणारही नाही. आणि म्हणून संशोधन साधनांची निवड संशोधन सुरू करण्या अगोदर आपण त्याची तयारी करायला पाहिजे. संशोधन करणं म्हणजेच त्यासाठी आपल्याला अत्यंत परिश्रम घेण्याची आपली तयारी असावी. नुसतं परिश्रम नाही तर त्या ठिकाणी आर्थिक नियोजन करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. आर्थिक नियोजन म्हणजे बऱ्याच ठिकाणी जी काही माहिती आपण संकलित करण्यासाठी जाणार आहोत, जे डेटा कलेक्शन आपण करणार आहोत, त्यासाठी वेळोवेळी आर्थिक नियोजनाची सुद्धा गरज असते. त्या कामी आपले सहाय्यक आपल्याला मदत करणार असतात. आपल्याला फील्ड व्हिजिटसाठी जावं लागेल. परिश्रम याच्यासोबत पैसा
याचं नियोजन जर असेल आणि वरील सांगितलेल्या सर्व गोष्टीची जर आपण पूर्ण तयारी केलेली असेल तर आपण डेटा कलेक्शनसाठी म्हणजेच माहितीचं संकलन करण्यासाठी तयार आहोत असे आपण नक्की म्हणू शकतो. संशोधन माहितीचे जे स्रोत आहेत त्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः या संशोधन माहितीचे दोन स्रोत आहेत. एक आहे प्राथमिक सामुग्री आणि दुसरं आहे दुय्यम सामुग्री, म्हणजेच प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. तर या आकृतीवरून साधारणतः आपल्याला प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा हा कुठे मिळू शकतो याची कल्पना येते. प्रायमरी डेटाचे जर आपण सोर्सेस जर बघितले तर या ठिकाणी आपण प्रश्नावली तयार करू शकतो, आपण एखाद्या भागाला भेट देऊ शकतो, आपण एखाद्या भागाचे फोटो काढू शकतो. जो कुठला विषय आपण घेतलेला असेल त्याच्या संदर्भात फोटो काढणे, त्याच्या व्हिडिओ फिल्म्स तयार करणे, तेथील काही गोष्टीचं कलेक्शन करणे, प्रयोगशाळेमध्ये आणणे, ते अभ्यासणे, हा सर्व भाग साधारणतः प्रायमरी डेटा या प्रकारामध्ये मोडला जातो. सेकंडरी डेटा यामध्ये विविध प्रकारची पुस्तकं जी की आपल्या संशोधनाच्या विषयाच्या संदर्भात असतील अशा प्रकारची प्रकाशित झालेली विविध पुस्तकं, रिसर्च जर्नल्स, साहित्य पुस्तिका, वेगवेगळे रिपोर्ट्स, इंटरनेट हे अत्यंत प्रभावी माध्यम आपल्याला सेकंडरी डेटासाठी उपलब्ध आहे. वर्तमानपत्र, विविध आर्टिकल्स या सर्व गोष्टींचा सेकंडरी डेटामध्ये समावेश होतो. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा यामध्ये जर आपण यामधील फरकांवरती आपण जर चर्चा करायला सुरुवात केली तर आपल्या असं लक्षात येतं की प्रायमरी डेटा हा आपण स्वतः कलेक्ट केलेला डेटा असतो. या ठिकाणी संशोधक हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो आणि सेकंडरी डेटा हा कुणीतरी कलेक्ट करून ठेवलेला आहे. म्हणजेच एखादा प्रॉब्लेम ज्याच्यावरती आपण काम करत आहोत त्याचे आपण वेगवेगळे प्रयोग केले, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रामधून त्याची माहिती जर घेतली तर ही माहिती या ठिकाणी संशोधक स्वतः त्या कामी लागलेला असतो किंवा त्याचे सहाय्यक त्या कामी लागलेले असतात आणि त्यामुळे हा डेटा संशोधक स्वतः जमा करत असतो. त्यामुळे या माहितीला आपण रिअल टाइम डेटा असे म्हणू शकतो. आजच्या घडीला तो डेटा आपण स्वतः कलेक्ट केलेला असतो. या उलट जी दुय्यम माहिती आहे ती यापूर्वीच मागे कुणीतरी आपल्या संशोधनाच्या विषयाच्या संदर्भामध्ये गोळा केलेली असते. तो डेटा, ती माहिती एकतर इंटरनेटवरती अवेलेबल असते, काही पुस्तकांमध्ये ती माहिती आपल्याला मिळते, काही प्रोजेक्टमध्ये ती माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळे या डेटाला आपण पास्ट डेटा किंवा जुनी माहिती असे म्हणतो. या उलट प्रायमरी डेटा हा आपण स्वतः तयार केलेली म्हणजे ताजी माहिती असं आपण म्हणू शकतो. प्रायमरी डेटा हा साधारणतः जसं मी सांगितलं की या ठिकाणी संशोधकाला स्वतः काम करून हा डेटा गोळा करावा लागतो. त्यामुळे संशोधक स्वतः त्यामध्ये सहभागी झालेला असतो. त्यामुळे हा डेटा मिळवण्यासाठी वेळ लागतो. ही एक खर्चिक पद्धत आहे, परंतु हा डेटा हा अत्यंत विश्वसनीय असा डेटा असतो. या उलट सेकंडरी डेटा हा कुणीतरी गोळा करून ठेवलेला असतो. सेकंडरी डेटा हा विश्वासार्ह नसतो किंवा यामध्ये काही चुकीची माहिती असू शकते आणि
अत्यंत कमी वेळामध्ये हा डेटा आपल्याला उपलब्ध होतो, तर साधारणतः हे काही महत्वाचे फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतील.